नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलमध्ये आपण महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या विविध योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत, ज्यामुळं त्यामध्ये फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि त्या योजनेचे फायदे काय आहेत, असे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळं प्रत्येक व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पाहावा व आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा सविस्तर जी.आर. आपण पाहणार आहोत। हा जी.आर. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, दिनांक 9 जुलै 2024 रोजी निघालेला आहे। यामध्ये विशेष करून तुम्ही पहा की महिला नेतृत्वाला स्टार्टअप, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनीमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। बघा, शासन निर्णय: राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। या योजनेची उद्दिष्ट आणि स्वरूप काय आहे? नंबर 1, महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे। नंबर 2, राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेले स्टार्टअप्सना व्यावसायिक वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे। फक्त एकदा देणार आहेत ते। नंबर 3, राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे। नंबर 4, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे, हा महत्त्वपूर्ण उद्देश आहे। नंबर 5, महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे। नंबर 6, या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या वर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल। नंबर 7, राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1 लाख ते कमाल 25 लाखापर्यंत अर्थसहाय्य प्रदान करण्यात येईल। बघा, यामध्ये 1 लाख ते 25 लाखपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे। नंबर 2, योजनेतील लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे: नंबर 1, उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार, मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स असला पाहिजे। नंबर 2, सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक / सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे। नंबर 3, महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा। नंबर 4, महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असावी। नंबर 5, महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा। सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे। बघा, योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया: सदर योजनेकरता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क अर्ज करण्यात येईल। नंबर 2, अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे म्हणजे MCAची, DPIIT मान्यता प्रमाणपत्रे इत्यादी आवश्यक राहतील। नंबर 3, प्राप्त अर्जापैकी आश्वासक, प्रॉमिसिंग, नाविन्यपूर्ण, इनोव्हेटिव्ह व प्रभावी हाय इम्पॅक्ट स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल। नंबर 4, प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य राहील। नंबर 5, आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील व या समितीमार्फत प्राप्त अर्जामधील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअपचे सादरीकरण घेण्यात येईल व मूल्यांकन निकषाद्वारे स्टार्टअपची निवड करण्यात येईल। याकरता स्टार्टअप क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील
अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येईल. पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्स यांना देय ठरणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल. मूल्यांकन समिती त्याच्या कामकाजाबाबत संनियंत्रण व आढाव समितीला योजनेच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अहवाल सादर करेल. 6. राज्य शासनामार्फत सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण व आढावा समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीद्वारे योजनेच्या वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा योजनेत करण्यात येतील. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, सहसचिव, उपसचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ज्ञ निमंत्रित सदस्य असतील व या समितीचे सदस्य सचिव, अतिरिक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई हे राहतील. 7. योजनेचा लाभ विस्तृत करण्यासाठी, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योजनेच्या एकूण रकमेच्या 1% निधी खर्च करण्यात येईल. बघा, आता हे पुढची जी माहिती आहे, हे जे अनुदान आहे ते कोणत्या लेखाशीर्षा अंतर्गत येणार आहे ही संपूर्ण माहिती आहे. अशा प्रकारे राज्यातील महिला स्टार्टअप्सना संधी देण्यासाठी 1 लाख ते 25 लाखापर्यंत अनुदान मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने राबवण्याची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. आपल्याला सदरील व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये जरूर लिहा. आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.